Mr. and Mrs. Dalvi in your dreams. तुला सांगते मोना, परवा ना मनूंनी वधूवर सूचक मंडळात यायला हवं होतं. एरवी ती असं कधी करत नाही. म्हणजे खरंच तिला काम असेल, नाही असं नाही. चांगली चांगली मुलं इतरांच्या मुलींना मिळायला लागली ना की मग असं वाटतं की हा कदाचित आपला जावई असता. तुला सांगू का, त्या दिवशी ती जर मंडळात आली असती ना तर तो मुलगा आज. हसायला काय झालं तुला? किती भोळी आणि किती साधी आहेस तू आजी. मी काय बोलतेय, तू काय बोलतेयस? मुळात आजी या सगळ्यासाठी मनू तयार आहे का? अगं तुला काय वेड लागलाय का? ती तयार नसती तर यायला तयार झाली असती का? आणि जर ती तयार होती तर मग त्या दिवशी मला एक महत्त्वाचं काम आहे असं म्हणून बाहेर गेली असती. हे बघ, तू उगीच मला नको ते विचार नको करायला लावूस. मला फक्त इतकंच माहितीये की तो सगळं बघत असतो आणि त्याच्या मनात जर मनूचं जुळवायचं असेल ना तर तो कसंही जुळवेल. आणि समजा मनूला कोणाशी लग्नच करायचं नसेल तर ती ब्रह्मदेवाला सुद्धा सांगू शकते की नाही, आत्ता मला फार महत्त्वाचं काम आहे असं म्हणून ती त्याला सुद्धा टाळू शकते. माहिती? अगं तू काय बडबडतीयस? दिवे लागण्याची वेळ आहे. उगाच आपलं. थांब जरा. हॅलो. हो हो, हा ती त्या दिवशी येऊ शकली नव्हती. पण काय? अहो अहो काय सांगताय काय? अगो बाई, देवच पावला म्हणायचा. हो हो, मी सांगते हा. हो. अहो काय झालं? अगं मोना, त्या दिवशी तो मुलगा आम्हाला आवडला होता ना, त्यांनी स्वतःहून मनूला होकार दिलाय. नेमके आत्ताच कुठे गेले हे? अहो अहो ऐकलत का? काय झालं? माहित नाही का, पण मला लग्न या विचारानेच टेन्शन आलंय. तू उद्या लग्न ठरलंय असं बोलतेस? तुला नाही कळणार माझ्या मनात काय काय चाललंय ते. आता तू सांगितलंस तर कळेल मला. मला ना हे सगळे योगायोग वाटतायत. म्हणजे जो मुलगा आपल्याला दिसला त्यालाच आजीने निवडलं आणि त्याच मुलाला तूही निवडलंस. पण त्याने काय होणार आहे? हेच योगायोग जर असेच पुढे चालू राहिले तर. तू हसतोयस. कसले योगायोग? आणि तो होकारच देणार आहे हे कशावरून? तुमची अजून भेट सुद्धा झाली नाहीये. माहित नाही का, पण मला खूप टेन्शन येतंय. तू वेडी आहेस का ग? नको तितका विचार करतेस तू. पण काही म्हण, मुलगा मस्त आहे. म्हणजे ते हिरो हिरो म्हणतात ना तसा. हा म्हणजे खरंच सगळं खूप फिल्मी आहे. ते बघ, सत्य आहे. बोला जी. अभिनंदन. काय झालं?
अगं त्या सलील पंडितांचा फोन आला होता. त्यांनी होकार कळवलाय. काय? अगं आहेस कुठे? होकार कळवलाय त्यांनी. चल निघ निघ लवकर आता. काय झालं? थँक्स. का? अजीचा फोन होता. सलील पंडितने होकार कळवलाय. अरे वा, अभिनंदन. झाला आनंद? अगदी मनासारखं केलंस रे बाबा. पुढेही सगळं असंच व्यवस्थित कर देवा. आता मात्र तिला या स्थळाला होकार देण्याची चांगली बुद्धी दे. इतका हट्टीपणा करते ना ती, कोणाचंच काही ऐकत नाहीये. सगळं शेवटी तुझ्याच हातात आहे रे बाबा. तूच सगळं नीट कर म्हणजे झालं. मला ना लॉटरी लागल्यावर जसा आनंद होतो ना तसा आनंद झालाय. मी तुला म्हणालो होतो ना की हाच मुलगा आपल्या मनूसाठी योग्य आहे म्हणून. हो हो म्हणाला होतात बर का तुम्ही. मुळात आपल्या मनूला कोणी नकार देऊच शकत नाही. आपली मानसी तशी खूप लागवी मुलगी आहे. गॉड, बस. हे असं का होतं हे मला डॉक्टरना विचारायचंय. मनूच्या जन्मापासून पाहतोय, मनूचं जरा जरी कौतुक केलं ना की हिच्या पोटात दुखायचं. आता तर बाळ पोटात लाथा मारतय. बाळ जन्माला आल्यावर त्याला सुद्धा मी विचारणार आहे. विचारा विचारा. पण बरं का, हे मनूचं घरात ठरलंय हे कोणाला सांगू नका बर का. हो 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 आत्ता हो म्हणताय, पण मग थत्तेंकडे पेपर वाचता वाचता सगळं सांगून टाकाल, कळलं? आठवणींनी सजवला तुम्ही प्रत्येक क्षण, केलात प्रत्येक दिवस मांगल्याचा सण. काहीतरी सुचलं पाहिजे रे बाबा. का सुचत नाही? शी बाबा, हे काय सुचत नाहीये? काय माही, काय सुचत नाहीये तुला? हा, काय हवंय मी सांगू का तुला? मला असं काहीतरी हवंय या घरातल्या प्रत्येक माणसाविषयी की जे त्यांना माहित नाही की ते मला माहित आहे. हो, त्यात काय एवढं? मी कशा करताय मग? हो का? हा. काय बघतोयस? कोण आलं? आपली ती गीता आहे ना, गीता. हा, तिचं काय? मला वाटतं की तिच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी सारखं शिजत असतं. हो का? बरं, पुढे? आणि मोहन, त्याचं काय? त्याचं तर काय विचारूच नकोस ग. तू त्याला एवढा चांगला फटकारलास, हा, पण काय पालथ्या घड्यावर पाणी. झालं तुझं? ठीक आहे, आणखीन आहे ना भरपूर. आहे आहे. हा, हा, सांगतो ना मी. बोल बोल. काय आहे, माझी नजर आणि कान दोन्ही तीक्ष्ण आहेत ना, म्हणून. आता तेच कान असे धरून राम करीन ना. मला घरातल्या प्रत्येकाला शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्यामुळे मला वाटलं तू काहीतरी सुचवशील. तर तुझं आपलं चाड्या चुगल्या चालूच आहेत सगळ्यांच्या बद्दल. नाही तसं नाही माही, पण पण अरे नान्या, प्रत्येक घरात प्रत्येक माणूस दुसऱ्याबद्दल काहीतरी बोलत असत, पण ते लगेच विसरून जायचं असतं. मला खात्री आहे आता मी जे काही बोलले ना ते जाऊन तू लगेच बाहेर सगळ्यांना सांगणार आहेस. नाही 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 काय? अरे मी काय तुला ओळखत नाही काय? अगं माई, असं कसं करेन मी? हा.
हॅलो, कशा आहात? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? आणि मोनिका कशी आहे? ती सुद्धा अगदी उत्तम आहे. वा. मी ना एक छान बातमी सांगायला फोन केलाय. हो का? बोला ना. म्हणजे तसं अजून काही नक्की नाहीये, पण आमच्या मनूला एक खूप छान स्थळ आलंय. मानसीसाठी? अरे वा वा, छान. त्या मुलांनी स्वतःहून होकार कळवलाय. फार छान, फार छान. आता आम्हाला पार्टी हवी आहे. हो हो, नक्की नक्की. मला राहवलं नाही म्हणून तुम्हाला फोन केला. हो, छान केलं, छान केलं. पण एक सांगते तुम्हाला, पुढचं सगळं नक्की होईपर्यंत कोणाला एकही गोष्ट सांगायला जाऊ नका. नक्की. ठेवू फोन? अच्छा. काय ग माई, कोण होत ग? फोन कोणाचा होता? त्यांनी मला काय सांगितलं हे मी तुला सांगणार नाहीये. मला माझ्या शुभेच्छा पूर्ण करू देत. मी तुला लिहूनच आणून दाखवतो. हो हो, मागच्या वेळेला भेटायचं राहूनच गेलं, पण यावेळेला नक्की भेटूया. बर बर, ठेवू. अरे अगं, मनू आले ग. आले आले. पहिल्यांदा आकर. देवासमोर साखरेचा नैवेद्य ठेवलाय. म्हटलं देव सगळं अगदी मनासारखं करतोय. एक मिनिट, आजी आजोबा प्लीज थांबा. काय झालं? तुम्ही का गेला होता तिकडे? कोण गेलं होतं? तुम्ही गेला नव्हता? मग त्याने न बघताच होकार कळवला. पण त्यांचा नियम आहे ना, एकदा तरी तिकडे जावं लागतं म्हणून. सलील पंडितांनी स्वतः वधू सूचक मंडळात जाऊन होकार दिलाय, आणि हे त्यांनी आम्हाला फोनवरून कळवलंय. आपल्याला काहीच करावं लागलेलं नाही. हो, पण आता मात्र घाई करायला पाहिजे बर का. तू आता त्या सलीलचा विचार करायला लाग. अजून काही माहिती हवी असेल तर आपण विचारूया. काय? कोणाला काय विचारायचंय? काय ग मानसी, आता आलीस? हो, घरी गुलाबजाम केले होते ना, ते आणलेत. अच्छा. अरे वा वा, काय योग जुळून आलाय. नाही म्हणजे खूप दिवसात गुलाबजाम खाल्ले नव्हते ना. आजोबा, फक्त एकच खायचा. आणि आजी, अगं तू काकूंना गुड न्यूज सांगितलीस की नाही? कसली न्यूज ग? अहो, काही नाही. ते आपली बाजूची शाळा आहे ना, त्याच्या पटांगणावर गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन लागलंय. त्याच्याबद्दल बोलत होते मी. तुम्हाला काय वाटलं? हो हो. आजी, मग उद्या आपण जाऊया हा तिथं. हो हो, चला, येते मी. या. काय काय झालं काय? हो सांग ना तर. खरं तुला काहीतरी सांगायचंय. काय? कुणाला सांगणार नाही ना? हो नाही सांगणार, सांगा ना. अगं नाही बाई, मला वचन दे, कुणाला सांगणार नाहीस म्हणून. का उत्सुकता तांड? बरं बाबा, वचन देते, आता सांगा ना. अगं आपल्या मानसीचं लग्न ठरतंय. अगो बाई, महागाई एवढी वाढली आणि तुला आनंद कसला होतोय बाई? महागाई? अहो, आता लग्नाविषयी बोलत होतात ना. महागाई कुठे वाढली? अगं लग्न ठरलं ना? माई म्हणाली मला. हा, नाही नाही, ते नाही. ते लग्न म्हणजे
अहो ते आपले कदम कदम आठवत नसतील ना तुम्हाला? नाही तुम्हाला नाही आठवणार. त्यांची मुलगी ग्रीष्मा, ती पण नाही आठवणार तुम्हाला? तिचं लग्न. हा त्या ग्रीष्माचं लग्न. हा म्हणजे तिला मुलगा झाला ना लग्नानंतर. अगं लग्नानंतरच मुलं होतात ग. हो, लग्नानंतर जे मुलगा झाला ना त्याचं बारसं आहे. म्हणजे लग्न आणि नंतर आता बारसं मुलाचं. आता असं ते लग्न बोलत होतो आपण. मुलगा झाला का? हो काय माई कोणाच्या लग्नाविषयी काही सांगत होती का तुम्हाला? नाही असेल काय ते मुलाविषयीच काहीतरी सांगितलं असेल आणि मला ते काय 100 ठिकाणी मला लक्ष द्यायला लागतं ना. हो. आणि माझ्याकडे तेवढा वेळ नसतो असं कान देऊन ऐकायला. हो मुलगा झाला नाही का त्या ग्रीष्मा ना. ग्रीष्माला चालू दे तुमचं. मला कुठं रेंज मिळते का बघतो. हॅलो हॅलो हॅलो. चल तुझ्या मुलाच्या बारशाची तयारी करायची. कसं वाटतंय मनू? अगं बोल ना. खूप लकी असल्यासारखं वाटत असेल ना? माहित नाही ग, भविष्य सांगू? अगं हस्तरेषांवरची ना चांगली पुस्तकं वाचली आहेत मी. आय कुड गिव्ह इट अ ट्राय मे बी इफ यू डोंट माइंड. ग्रेट. काय लिहिलंय सांग ना. नकार म्हणजे सलील पंडित तू सलील पंडितला नकार देणार आहेस असं लिहिलंय? हो. इनफॅक्ट तू ह्या काय कुठल्याच मुलाला होकार देणार नाहीयेस. असं का म्हणतेस? सिंपल म्हणू, तुला मिसेस दळवी म्हणून मिरवायची सवय लागली आहे ना आता. मग तू मिसेस पंडित कशाला होशील? बाय द वे, सलील पंडित, मला सलील पंडित फार आवडलाय. म्हणजे मी त्याचा फोटो बघितला, त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन वाचली आहे. खरं सांगू मनू, तुला खरंच विचार करायला काहीच हरकत नाहीये. नाहीतरी मला आवडलेला मुलगा नंतर तुला आवडायला लागतो ना. एक्सक्यूज मी मॅम, हे घ्या पेढे. कसले पेढे? आपल्याकडे ती क्रिटिकल केस आली होती ना, झाली डिलिव्हरी, मुलगा झालाय. दॅट्स ग्रेट, काँग्रॅट. कुठे आहेत? आय मीन सर कुठे आहेत? ते राऊंडला गेलेत. ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अभिनंदन. सेम टू यू. माझं कसलं? कसलं म्हणजे? अगं इतर मुलींना वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवून सुद्धा चांगला नवरा मिळावा म्हणून नवस करावे लागतात, पोथ्या वाचाव्या लागतात. आणि इथे होकार समोरूनच कळवले जात आहेत. क्या बात. क्रांत, बाकी मुलींना प्रश्न असतात की मुलगा कसा असेल, कसा दिसत असेल. आणि इथे समोरून मुलगा येतो काय, गाडी दुरुस्त करतो काय, मुलीला शोधतो काय. क्या बात आहे. बस झाला चिडवणं, नाही तर राग येईल मला. खरंच राग येतोय की
मन में लड्डू फूट रहे हाँ ये वेडीज